थोडं मोठ्या मोठ्या आवाजात. हां. माझं नाव राहुल पतंगे आहे हां. आणि मी 2 एकरचा प्लॉट डेव्हलप केलेला आहे. तुमचं गाव कोणतं? माझं गाव येळेगाव आहे साहेब. येळेगाव, तालुका? तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. हां हां. आणि आता तुम्ही हे 2 एकरचा प्लॉट इथं हे केला, डेव्हलप केला, हा. 2 बॅग पेरल्या समजा, तर आता तुम्ही किती अंतर घेतलं? याचं अंतर आहे साहेब 2.5 फुटाचं अंतर आहे. 2.5 फुटाचं अंतर. हां. हां. एकरी 20 आणि 20 40 समजा. हां. आणि वर काय 2-3 किलो काय लागले म्हणली तुम्ही? हा म्हणजे एकरी 20-22 किलो पडला असेल पडला माझ्या समजा. अंदाजे. हां हां हां. म्हणजे ते ट्रॅक्टरच्या सेटिंगवर हा, ट्रॅक्टर कमी जास्त होती. आणि खताचं प्रमाण? खताचं प्रमाण 10-26 एक बॅग एकरी. एकरी दिलेली आहे. आणि सोबत दुसरं काही मायक्रोन्यूट्रन्स काही? नाही, दुसरं काही नाही. असं का? ते एक कोणतं तरी आहे होते म्हणजे माझ्या म्हणजे 10-20 किलोची बॅग होती का? हा, 20 किलोची बॅग. असं का? बरोबर, ठीक आहे. आणि दुसरं मग काही बीज प्रक्रिया काही? बीज प्रक्रिया नाही, तसं काही नाही केली नाही का? हा. डायरेक्टच पेरला. हा. बरं, आता याच्यात कुठं तरी एकतरी झाड मेलेलं दिसते का? नाही, मेलेली एवढ्या झाड मोठ्या तर प्लॉटमध्ये, नाही. आता एवढा प्लॉट आहे तुमचा, हा. यात कुठंतरी असं झाडं मेलेली दिसतात का तुम्हाला? नाही 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 हां? नाही. का नाही याचं कारण सांगू का तुम्हाला? कारण कसं माहीत आहे का, मुळ्याची संख्या जी असते हा. ही या व्हरायटीला, जे मेन मुळी असते आपली शेंड्यापासून बुडापर्यंत, ते खोलवर जाते. आणि दुसरी गोष्ट, जे लांब पसरणाऱ्या मुळे आहेत ते 3 ते 4 फूट अशा पूर्ण जमिनीमध्ये पसरते. त्याच्यामुळं काय, ओलावा धरून राहते, त्याच्यामुळं मर लागत नाही. आणि बाकी व्हरायटीचं कसं असते, म्हणजे हे गावरान व्हरायटीमधून आपण सिलेक्शन केलं आहे. सिलेक्शन 10-44, सिलेक्शन 10-44, कोणी 10-44 म्हणते. आणि कसं असते, आपली एक प्रक्रिया असते, ही प्रक्रिया केल्याशिवाय आपण शेतकऱ्यांना माल देत नाही. जशी ही प्रक्रिया जर केली समजा, तर याची 3 पट उत्पादन क्षमता वाढते आणि 3 पट रोग प्रतिकार शक्ती वाढते. त्याच्यामुळे याला कुठली रोगराई येत नाही आणि उत्पादन 3 पट वाढते. आम्हाला बी असं वाटते उत्पादन वाढेल म्हणून. 100% वाढते. तर तुम्हाला आता सांगतो, हे एवढा प्लॉट आहे, त्याच्यात तुम्हाला आता या 2 एकरच्या प्लॉटमध्ये 2.5 फूट अंतर पॅक झालं समजा. हा, 2.5 फूट. फांद्याची संख्या पहा किती आहे तुमची याला, भरगच्च फांद्या आहे. त्याची संख्या भरपूर आहे साहेब. हां. आणि घाटे सुद्धा भरपूर लागायले, तरी तुमचा उशिराचा पेर आहे. शिरा 18 डिसेंबरची पेर हां. आहे. आणि आपली व्हरायटी 10 जानेवारीपर्यंत चालते हा, पेरायला. हा. हां. आणि एकरी उत्पादन तुम्हाला सांगू का, आता हे एवढं 2.5 फूट, एवढ्या फांद्या, एवढे फुलं पाहून असं वाटायलं की एकरी तुमच्या या प्लॉटमध्ये 15-16चा उतार याय पाहिजे एकरी. म्हणजे 30-32 क्विंटल याच्यात याय पाहिजे हा. याच्यामध्ये. एवढा भरगच्च म्हणजे प्लॉट तुमचा भरला. एवढा प्लॉट तुमच्या गावात कोणाचा तरी आहे का? नाही नाही नाही. कुठंच नाही. मी आत्ता पाहत आलो सर्वत्र. गावामध्ये नाही, कुठंच नाही. आमच्या तुमच्या एरियामध्ये एरियातच नाही हे प्लॉट. असा जबरदस्त व्हरायटी आहे 10-44. आणि प्रक्रिया केल्याशिवाय हे पेरता येत नाही. हा. आणि आपल्या प्रक्रिया कशा असतात, हे म्हणजे आपण त्या प्रक्रियेला एक नाव दिलेलं आहे. हा, हां. त्या प्रक्रियेनुसारच आपल्याला ते करावं लागते. तिला डेव्हलप म्हणजे बलवान बनावं लागते प्रक्रियेला. हा. आणि ते आम्ही 4 महिने बनवतो. सप्टेंबर, म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. तर ते 4 महिने ज्यावेळेस आपण याला ताकदवर बनवतो, त्यावेळेस शेतकऱ्यांना आपण पेराय देतो. तेव्हा कुठंही बलवान बनते, नाहीतर पेरता येत नाही. 5-6चेच उतार देते प्रक्रिया नाही केली तर. बरोबर. आता हे डायरेक्ट आपल्या शेतातून जर काढलं आणि पेरलं तर 5-6 क्विंटल देते. पण ती प्रक्रिया जर केली तर आपल्याला तिथं म्हणजे 15, 16, 18, 23पर्यंत उतारा देते. अशा प्रकारे हे प्रक्रिया, म्हणजे एका वर्षी एकदाच पेरता येते, पुढच्या वर्षी पेरता येत नाही. 3 महिन्यात तुम्हाला भरगच्च उतारा देऊन टाकते. फक्त हिला कसं बलवान बनवलेलं आहे, ताकदवर बनवलेलं आहे. आणि आता आहे की नाही, तुमचा हे प्लॉट साधारणतः 1 महिना अजून लागते तुम्हाला. 1 महिना एवढ्या उशिरा पेरून सुद्धा, पण तुम्हाला ॲव्हरेज भरपूर देईल. तुम्हाला कसं वाटते तुमच्या म्हणजे भागामध्ये? आम्ही समाधान आहे साहेब. समाधान आहे का? हा, आम्ही खूप समाधान आहे. म्हणजे एवढा तुम्ही आतापर्यंत तुमच्या गावातही प्लॉट पाहिलं नाही? नाही नाही, कुठंच नाही पाहिला. मग शेतकरी पाहायला यायले असतील ना तुमच्या? हा, भरपूर यायले चालले. हां. बी कुठून आला, आम्ही सरळ तुमचंच नाव घेतो. हां हां. नंबर देऊन टाकायचा आमचा, कॉल करा म्हणा. सिलेक्शन 10-44 आहे म्हणा. हो, सांगितलं सिलेक्शन 10-44. माझे व्हॉट्सअपला पण व्हिडिओ आहेत. असं का? टाकलेले. हां हां हां. हा. सिलेक्शन 10-44. हम्म. म्हणजे तुम्हाला आता भरगच्च उतार यावर्षी येते समजा. हा, येईल. आणि यावर्षी हरभऱ्याचे भाव पण चांगले आहेत. हा. सध्या 6,000पासून 500, 6,500 पर्यंत आहे. हम्म. चांगले भाव आहेत. आणि मागून पेरून सुद्धा हा. एवढ्या उशिरा, कारण त्या अवकाळी पावसामुळे पहिले सगळे हरभरे गहू गेली. ठीक आहे मग. पहिल्या सुरला पेरला पहिला आम्ही पेरला होता, गेला आमचा पहिला. असं का? हा, त्याच्यानंतर मग हे तुमचा आणलेला आहे. हां. चांगला डेव्हलप केला.
म्हणजे तुम्ही शेंडा खुडला नाही. म्हणजे शेंडा आईनं 1-2 दिवस एकच दिवस खुंडाय. मग ते काही एखादी ओळ झाली असेल. म्हणजे तुम्ही शेंडा खुडला नाही. नाहीच कुठं शेंडा खुडायची गरजच नाही या व्हरायटीला, कारण हिला या व्हरायटीला कसं असते, बुडापासून ब्रँचेस करते, कारण हिला आपण बलवान बनवलेला आहे, ताकदवर. त्याच्यामुळं भरपूर फांद्या बुडातूनच लागतात.